जोपर्यंत मी लोकांमध्ये जात नाही तोपर्यंत मला जगण्यात काही अर्थच वाटत नाही. माझं राजकारण सत्तेसाठी नाही आहे ह्याच्यावरून मला कळालं. माझं राजकारण सत्ता कोणत्या नगर परिषद मध्ये येते, कोणत्या महापालिकेत येते त्याच्यासाठी नाही आहे. मला जसे दिवस जातात, जशी मी थोडीशी अनुभव घेत जाते तसं मला अजून जाणीव होत जाते बसवराज मेत्रेजी जी की माझं राजकारण हे लोकांमधलं राजकारण आहे. मला सत्तेचं राजकारण जमलंच नाही, ना साहेबांना जमलंय ना मला जमलंय. आणि सत्तेचा वापर कसा करून घ्यायचा हे पण मला कधी कळलं नाही. माफ करा. मी काल परवा मी भाऊ आम्ही माझ्या घरी महापालिका आयुक्त आलेले, कारण का मी त्यांच्या विरोधात तक्रार दिली. तुमच्यासाठी मी निधी मागितले, शहराच्या विकासासाठी मी निधी मागितले आणि मी दोन्हीकडचे दिवस बघितले. म्हणजे जेव्हा काँग्रेस पक्ष सत्तेत होता, जेव्हा बीजेपी सत्तेत होती तेव्हा. पण आत्ताचं गलिच्छ राजकारण मी आधी कधी बघितलं नव्हतं. मी साहेबांच्या इलेक्शन मध्ये पण यायचे. ते शेवंत पवार महापौर होता तेव्हा किती सांगू मी सांगू कुणाला आनंदी आनंद तेव्हापासून. पण एवढं गलिच्छ राजकारण मी पहिल्यांदा बघितलं. आयुक्ताला माझ्या घरी यावं लागलं कारंजे आणि त्यांच्या 2 अधिकाऱ्यांना घेऊन, कारण का मी आयुक्ताच्या विरोधात तक्रार दिली. का? सत्तेसाठी नाही, माझ्या खिशाच्या पैशासाठी नाही, पण माझ्या लोकांची कामं, तुमची शहरातली जी कामं मला पाहिजे होती त्याची पण निधी या भाजप सरकारनी, दुष्ट भाजप सरकारनी थांबवली. का? कारण का सत्ता त्यांची आणि आम्ही काँग्रेसचे आहोत म्हणून. आपण असं कधीच केलं नसतं, कधीच केलं नव्हतं. ही निधी मी माझ्या खिशासाठी वापरत नाहीये. जसं मी म्हणाली, सत्ता आणि माझा 36चा आकडा आहे तसं बघितलं तर ही निधी तुमच्यासाठी मागितलेली, कोल्हापुरी चाळीसाठी मागितलेली, हद्दवाढसाठी मागितलेली, सेटलमेंटसाठी मागितलेली, लष्करसाठी ही निधी जी या लोकांनी मुद्दाम थांबवली. मग मला एक सांगा, मी का गप्प बसू? मग मी गेली कमिशनरकडे आणि सांगितलं आम्हाला निधी द्या. आम्ही सगळे गेलो, भांडलो, तरीही निगरगट्ट सरकारने दिलेलं आहे. मग शेवटी मला तक्रार करावी लागली या राज्याच्या चीफ सेक्रेटरीकडे, म्हणजे मुख्य सचिवाकडे, आणि वरती दिल्लीला खासदार आहे म्हणून मला लिहावं लागलं, कारण का कमिशनरवर कारवाई होणार होती. म्हणून ते माझ्याकडे आले की माफ करा, काय करू सांगा. मी म्हणाले तुम्ही ऐकलं नाही तर मी कोर्टात जाईन, मी कोर्टात जाईन तुमच्या विरोधात. हे आता काल आम्ही त्यांना ताकीद देऊन आलो. कसं बसं तरी म्हणाले ठीक आहे ताई. मी म्हणाली मला सत्तेशी काय घेणं नाही, मी तुम्हाला अडचणीत आणीन, सगळ्या अधिकाऱ्यांना अडचण. माझ्या लोकांचा जर विकास तुम्ही थांबवला तर बघा. हे ताकीद मी त्यांना दिली. आणि तेव्हा मला कळलं ह्या लोकांचं गलिच्छ राजकारण काय आहे. हत्तीचे दात दाखवायचे आणि खायचे.